मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण पाहिजे। छगन भुजबळची तत्काळ तुमच्या पक्षातून हकालपट्टी करा। हा छगन भुजबळ मराठा आणि ओबीसी वाद लावतो या ठिकाणी। आपण आत्ताची ही महत्त्वाची दृश्य सध्या साम टीव्हीवर पाहतोय। मराठा आंदोलन हे देवगिरी या बंगल्याकडे अजित पवार यांच्या भेटीसाठी निघाले होते, मात्र गिरगाव इथंच त्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। आणि यावेळी या सर्व मराठा आंदोलकांनी सरकार दमदाटी करताय, छगन भुजबळ यांची पक्षातून हकालपट्टी करा अशी मागणी सुद्धा यावेळी केलेली आहे। तर आपण पाहतोय की मराठा आंदोलक हे काल मातोश्री या बंगल्यावर उद्धव ठाकरे यांच्या भेट घेण्यासाठी गेले होते आणि त्यानंतर आता अजित पवार यांच्या भेटीसाठी ते देवगिरी बंगल्यावर आले। मोर्चाचे आंदोलक होते त्या सगळ्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। सगळे नेते कार्यकर्ते त्यांचे नेते रमेश केरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली अजित पवार यांच्या घरावरती आंदोलन करत होते, मात्र आज त्यांना आंदोलन करता आलं नाही। सगळ्याच कार्यकर्त्यांना पोलिसांनी गिरगाव चौपाटीवरच अडवलेलं होतं। आपण बघतोय की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं या संदर्भात राजकीय पक्षांनी आपली भूमिका जाहीर करावी असं या मराठा मोर्चेकरांचं आव्हान होतं। काल त्यांनी अशाच प्रकारे उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्याबाहेर आंदोलन केलं, मात्र त्यावेळेला त्यांना उद्धव ठाकरे यांच्या घरापर्यंत जायची परवानगी मिळाली। जवळपास 1 ते 1.5 तास हे आंदोलन चाललं आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी या आंदोलनकर्त्याची रमेश केरे पाटील यांची भेट देखील घेतली होती आणि त्यानंतर आज त्यांनी अजित पवार यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या देवगिरी बंगल्यावरती आंदोलनाची हाक दिली होती। मात्र अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यामुळे कुठे ना कुठे आज कार्यकर्त्यांना मोर्चेकऱ्यांना अजित पवार यांच्या बंगल्यासमोर जाऊ दिलं जाणार नाही हे स्पष्ट होतं। पोलिसांनी ठिकठिकाणी बंदोबस्त लावलेला होता। देवगिरीच्या प्रत्येक एंट्री पॉईंटवरती पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावलेला होता आणि आपण बघतोय की केरे पाटील इकडे आरक्षण भेटायलाच पाहिजे। आंदोलन केलं, आज तुम्हाला जवळ देखील जाता आलं नाहीये, काय वाटतं? अहो ही दमदाटी चालू आहे यांची। काय आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न या ठिकाणी करू शकत नाही। क्रांती ठोक मोर्चाचे कार्यकर्ते होते त्या सगळ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। देवगिरी बंगल्याच्या दिशेने आज त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता आणि त्यामुळे मोठा पोलीस फौजफाटा संपूर्ण मलबार हिल वाळकेश्वर परिसरात पोलिसांकडून लावण्यात आला होता आणि आज जे सगळे कार्यकर्ते होते त्यांना गिरगाव चौपाटीवरच पोलिसांनी अडवलेलं होतं। इथे देखील मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता आणि सगळ्याच कार्यकर्त्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं आपल्याला दिसून येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित शेगवणसह सचिन गाड, साम टीव्ही, मुंबई। मराठा आंदोलक आणि या संपूर्ण आंदोलनाचं नेतृत्व करणारे रमेश केरे पाटील यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। हे सर्व मराठा आंदोलक आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी देवगिरी बंगल्याकडे निघाले होते, मात्र गिरगाव चौपाटी इथंच त्यांना आता थांबवण्यात आलंय।